प्रतिबिंब जनमानसांचे। हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्या अडचणीत मोठी वाढ। महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी श्रीरामपुरात गुन्हा दाखल। नगर जिल्ह्यात श्रीरामपूर शहरातील एका 25 वर्षीय महिलेवर पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी बाबू साळवे, सागर बेग आणि सोनू बेग या तिघांविरुद्ध 22 जुलै रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। पोलिसात दाखल तक्रारीनुसार मुख्य आरोपी बाबू साळवे याने पीडित महिलेला तिच्या लहान मुलांना जीवे मारण्याची धमकी देत वॉर्ड क्रमांक 3 येथील आपल्या खोलीवर बोलावून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे। तसेच एका प्रसंगी बाबू साळवे, सागर बेग आणि सोनू बेग यांनी पीडितेला पिस्तुलाचा धाक दाखवत आमच्या पंटरसोबत संबंध ठेव, अन्यथा तुम्हा सर्वांना गायब करू अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या धमक्यांमुळे पीडित महिलेने भीतीपोटी आपल्या मुलांचे शाळेतील प्रवेश रद्द करून श्रीरामपूर सोडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। याशिवाय नुकत्याच झालेल्या एका लग्न समारंभात बाबू साळवे याने पीडित महिला आणि तिच्या मैत्रिणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आलाय। दरम्यान सोनू बेग यांना अन्य एका प्रकरणात अटक होऊन न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्यानंतर पीडित महिलेने धाडस करून पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। प्रतिनिधी अझहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा